पावसाच्या त्या थेंबांप्रमाणेच काही नाती नकळत आयुष्यात येतात. ना ओळख ना ओळखीची सुरुवात, फक्त एक नजर आणि मनात हलकीशी खळबळ. ही गोष्ट आहे रोहिणी आणि अजयची, जी प्रेमाची नव्हे तर विश्वासाची, संयमाची आणि न सांगता समजून घेण्याची गोष्ट आहे. रोहिणी साधी, शांत पण स्वप्न पाहणारी मुलगी, शिक्षण पूर्ण करून एका छोट्या शहरातून पुण्यात आलेली. मनात एकच ध्येय, स्वतःच्या पायावर उभं राहायचं. पण आयुष्य नेहमी आपल्या प्लॅनप्रमाणे चालतंच असं नाही ना. अजय कमी बोलणारा पण खोल विचार करणारा, एका आर्किटेक्ट कंपनीत काम करणारा. भूतकाळातल्या एका तुटलेल्या नात्यामध्ये प्रेमावरचा विश्वास जरा कमी झालेला. तो हसत होता, पण डोळ्यात एक शांत दुःख लपलेलं होतं. त्यांची पहिली भेट झाली. वेगळी सुरुवात होती. ती भेट झाली ना कॉलेजमध्ये ना ऑफिसमध्ये, तर एका छोट्याशा चहाच्या टपरीवर. पावसामुळे रोहिणीची बस चुकली होती. ओल्या रस्त्यावर उभी असलेली ती आणि छत्री हातात घेऊन उभा असलेला अजय. छत्री शेअर कराल? रोहिणीचा तो एकच प्रश्न. आणि अजयने फक्त मान हलवली. त्या क्षणी दोघांनाही कळलं नव्हतं, ही छत्री फक्त पावसापासून नाही तर एकटेपणापासूनही वाचवणार आहे. हळूहळू वाढत गेलेलं नातं, दररोज चहाची टपरी, हळूच वाढणाऱ्या गप्पा आणि नकळत तयार झालेली सवय. रोहिणी बोलायची आणि अजय फक्त ऐकायचा. ती हसायची, तो फक्त तिला पाहायचा. प्रेम झालं होतं, पण दोघांनी कधीच ते शब्दात मांडलं नव्हतं. एक दिवस रोहिणीला दुसऱ्या शहरात नोकरी मिळाली. ती खूप आनंदी होती, पण मन कुठेतरी अडकलेलं. अजयने अभिनंदन केलं, पण त्याचे डोळे भरून आले. कोणीच थांबवलं नाही, कोणीच कबुली दिली नाही. अंतर वाढलं, पण भावना नाही. कित्येक महिन्यानंतर एक मेसेजने सगळं बदललं. आज पाऊस आहे आणि मला तुझी आठवण आली. तो मेसेज अजयचा होता. त्या क्षणी रोहिणीला समजलं, काही नाती अंतराने तुटत नाहीत, ती अधिक घट्ट होतात. पुन्हा एकदा तीच चहाची टपरी, तोच पाऊस. अजय म्हणाला, मी तुला थांबवू शकलो नाही, पण विसरूही शकलो नाही. रोहिणी यावर हसली आणि म्हणाली, अजय, प्रेम म्हणजे थांबवणं नाही, एकमेकांना समजून घेणं असतं. त्या पावसात त्या दोन हृदयांनी शेवटी एकमेकांना आपलं केलं. आणि आपल्याला या स्टोरीतून हा संदेश मिळतो की कधीकधी प्रेम मोठ्या शब्दांत व्यक्त होत नाही, ते असतं एका छत्रीत, एका चहाच्या कपात आणि पावसात भिजलेल्या आठवणींत. ती होती रोहिणी आणि अजयची प्रेमकथा. मी आशा करते की ही छोटीशी रोहिणी आणि अजयची स्टोरी तुम्हाला आवडली असेल. जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि लाईक करा, ही स्टोरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या स्टोरी ऐकायला आवडतील तसे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सजेस्ट करा. मी त्या प्रकारच्या स्टोरी तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.